श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी स्वाती कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. चला तर आज आपण 3 इंच उंची बाही कटिंग करणार आहोत. तर मग सुरुवात करूया. तर हे बघा, आपल्याला बाहीची उंची सर्वात आधी मोजून घ्यायची असते. तर आपल्याला शोल्डर पासून टेप ठेवून बाहीची उंची मोजून घ्यायची आहे. तर हे बघा, आता मी पेपर घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला बंद बाजूकून आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे. तर बघा, असा व्यवस्थित शोल्डर पासून टेप ठेवून आपल्याला सर्वात आधी बाहीची उंची मोजून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तर आपल्याला प्रॉपर बाहीची उंची आपल्याला हवी आहे 3 इंच. तर मी आपल्याला अर्धा इंच वाढून घेता येते, कारण की अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी लागतं. त्यामुळे मी अर्धा इंच इथे वाढून घेते. 3 इंच आपल्याला प्रॉपर उंची हवी आहे बाहीची. तर बघा, अशा पद्धतीने जिथे मी 3.5 इंचावर मार्जिन केलेलं आहे, सरळ आता स्केल पट्टीने एक रेष ओढून घेऊया. तर बघा, सरळ अशी स्केल पट्टीने मी रेष ओढून घेतलेली आहे. तर आता आपण बाजूचा दंड घेर मोजून घेऊया, बाहीचा दंड घेर मोजून घेऊया. तर बघा, आपल्या बाहीचा दंड घेर आहे 6 इंच. तर बघा, बाहीचा दंड घेर आहे तितका आपल्याला दंड घेर घ्यायचा आहे. 6 इंचावर एक आपण टिक मार्क केलेली आहे. बघा, आता आपण प्रॉपर जिथून बाहीची एक सरळ अशी रेष ओढून घेतलेली आहे. तर बघा, 3 इंच आपली बाही आहे उंचीला. तर आपल्याला 1.5 इंच सोडायचं आहे आणि 4 इंच आहे. तर आपल्याला 2.5, मी असंच पूर्ण चार्ट तुम्हाला दाखवलेला आहे. बघा, तर आपल्याला 1.5 इंच अशा पद्धतीने टेप ठेवून 1.5 इंचावर एक टिक मार्क करून घेतलेली आहे. आणि आता आपल्या जिथं 1.5 इंच आलेला आहे तिथे आपण सरळ एक रेष ओढून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने मी सरळ एक अशी रेष ओढून घेतलेली आहे. तर बघा, आता आपण चार्टमध्ये बघूया. 4 इंच असेल तर आपल्याला 2.5 इंच सोडायचं आहे. 5 इंच असेल तर 2.5 इंच सोडायचं आहे. मी पूर्णपणे चार्ट अशा पद्धतीने दिले. सगळ्या 16 उंचीपर्यंत बाहीचे मी याच्यामध्ये दाखवलेलं आहे. बघा, 11ची 3.5, 16ची 3.5, 10ची 2.5 अशा पद्धतीने. तर एकदा बघा, परत दाखवते. 6ला 3 सोडायचा आहे आपल्याला, 10ला 3, 11ला 3.5 अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित मी तुम्हाला हे 16 पर्यंत बाहीच्या मापाला मी किती इथे जागा सोडायची आहे आपल्याला हे तुम्हाला दाखवलेलं आहे. तर बघा, आता बघा, आता आपला दंड घेर आहे 6 इंच. प्रत्येक बाहीला हा फॉर्म्युला लागू होतो. बघा, आपला बाहीचा दंड घेर आहे 6 इंच. तर आपला आर्महोल बसण्यासाठी प्रत्येक मापाच्या ब्लाऊजला तर आपल्याला इथे 1 इंच प्लस करून म्हणजे 1 इंच वाढून घ्यायचं असतं. तर 6 इंच बाजू दंड घेर आहे आपला. तर आपल्याला 1 इंच प्लस करून म्हणजे 7 इंच दंड घेर तिथे घ्यायचा आहे. आणि आपल्याला 1.5 इंच पुढे 1.5 इंच तुम्हाला हवं तितकं तुम्ही शिलाई मार्जिनसाठी जागा ठेवायची आहे. तर मी 1.5 इंच घेतलेला आहे. तर बघा, इथे 1 इंच मी वाढून घेतलेला आहे. म्हणजे एवढ्यात आपली आर्महोल एकदम व्यवस्थित बसून जाईल. हे बघा, अशा पद्धतीने. आणि परत तिथे शिलाई म्हणजे इथे जे आपण 1 इंच मार्जिन घेतलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. हे लक्ष देऊन बाही कटिंग करा तुम्ही. परत कोणतीही बाही कटिंग करताना तुम्हाला अडचण येणार नाही. तर बघा, मी 1.5 इंच किंवा 2 इंच इथे एक टिक मार्क करते आणि तिथून बाहीला आकार द्यायला सुरुवात करते. आता चला, आपण समोरच्या भागास लागण्यासाठी आपण मासुळी बाहीला आकार देऊन घेऊया. हे बघा, मासुळीचा आकार आपण बाहीला देऊन घेतलेला आहे.
आणि आता आपण बाही कटिंग करून घेऊया। खूप छान आणि सुंदर तुम्हाला मी सांगितलेलं आहे। तुम्हाला जर कुठे डाऊट किंवा कमेंट तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, मला इथे समजलं नाही तर मी तुम्हाला परत समजण्यासाठी परत एक व्हिडिओ घेऊन येईल। तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला बाहीची पूर्ण कटिंग कळेल आणि तुम्ही अशाच पद्धतीने कोणत्याही मापाची बाही कटिंग करू शकता। तर तुम्ही जे चार्ट मी दाखवलेला आहे त्याच्यामध्ये आपण किती सोडायचं, आपल्याला वरतून जागा, हे खूप महत्त्वाचं आहे।